शेतकरी मित्रांनो नमस्कार। आता आपण नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील सायगाव येथे आहोत आणि आपल्या बरोबर आहे या शेतीचे मालक सायगावचे प्रगतशील शेतकरी मयूर गणपतजी खैरनार साहेब। तर दादा आपण आता हे जे रान तयार केलेलं आहे, आजचा जो व्हिडिओ आपण या ठिकाणी रेकॉर्ड करत आहोत, तूर आणि सोयाबीन आंतरपीक आणि रानाची पूर्व तयारी या विषयावरती आपली आजची चर्चा आहे। हे किती फुटी बेड तुम्ही पाडलेली आहे? सध्या बेड आहे 4.5 फुटे आहे। हे 4.5 फुटावरती तुम्ही बेड पाडले आणि पट्टा पद्धतीने तुम्ही तूर आणि सोयाबीन एकत्र करताय। जरा हे गणित जरा समजून सांग। मागील 3 वर्षापासून आम्ही वेगवेगळे प्रयोग करत होतो शेतामध्ये, तर त्यामध्ये आता ही तूर लागवड पद्धत आहे, पट्टा पद्धत आहे, जोडवळ पद्धत। 4.5 फुटाचे हे बेड आहे, त्याच्यामध्ये इथे तूर येईल आणि तिथे एक तुरीची लाईन येईल। पलीकडचा जो बेड आहे हे 2 बेड तुरीचे येतील। पलीकडचा जो बेड आहे या बेडवरती या बेडवरती 14 इंचाच्या 3 लाईन आपण 14 इंचाच्या 3 लाईन आपण सोयाबीनच्या घेणार। त्यासाठी त्याची पूर्व तयारी म्हणून आता 4.5 फुटी बेड तयार झालेली, लॅटरल टाकून झालेली आहे। बेसनला पोटात काय भरलंय? याच्यामध्ये बेसन मध्ये 12-32-75 किलो सल्फर आपला 80-90 WD ते 6 किलो आणि रायझर 10 किलो। हा झाला। हा जो डोस आहे हा आपण सोयाबीन आणि तूर आंतरपीक या अनुषंगाने सल्फर 12-32-16 आणि रायझर या तिन्ही खतांची मात्रा आपण या बेडमध्ये पोटात भरलेली आहे। आता ह्या बियाण्याला आपल्याला करावे लागणार आहे पहिला संस्कार, ज्याला बियाण्याचं लसीकरण म्हटलं जातं, म्हणजे बीज प्रक्रिया। तर बीज प्रक्रियेमध्ये आपल्याला बियाण्यावर करायचं आहे FRI म्हणजे फंगीसाइड, इन्सेक्टिसाइड आणि रायझोबियमची बीज प्रक्रिया या ठिकाणी आवर्जून करायची आहे। त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा येतो ते म्हणजे आपलं 3-25चं गणित। ते जरा समजून सांगा। तूर लागवडीनंतर पहिले 25 दिवस विरळणी आणि पहिली सेंडर टॅपिंग, त्याच्यानंतर 50 दिवसाला दुसरी सेंडर टॅपिंग आणि 75 दिवसाला तिसरी सेंडर टॅपिंग अवश्य करायला पाहिजे अधिक उत्पन्नासाठी। आणि आपण आता ही जी तुरीची लाईन आहे तर आपण 6-6 इंचावरती टोकन करणार, टोकन पद्धतीनं ते जे सीड दिलं। तुमच्याकडे मशीन कुठलं आहे? ऍग्री पॉवरचं आहे आणि त्याला 3 टोकन यंत्र जोडणार, 14 इंच अंतर ठेवणार आणि सोयाबीन टोचून घेणार। पलीकडे जोडवळ पद्धतीनं पुन्हा तुरीची एक लाईन जाणार। अधिक उत्पन्नासाठी सफेदा बागायती क्षेत्राच्या शेतकऱ्यांची जी व्हरायटी आपण करतोय, तुम्हाला पुढचं पिकाचं नियोजन नाही, त्याच्यामुळे 170-180 दिवसाची कालावधी असणारी सफेदा नावाची जी व्हरायटी आहे तुरीची, बुस्टर सीडची, त्या व्हरायटीचे आपण या ठिकाणी टोकन करतोय। आणि जो बेड आपण ज्या ठिकाणी सोयाबीन घेणार आहोत 14 इंचाच्या 3 लाईनी, त्यामध्ये आपण राजनंदिनी या व्हरायटीची शिफारस करतोय। कारण असं अधिक वाढ असणारी, अधिक फुटवे असणारी, अधिक फुले आणि अधिक शेंगा असणारी व्हरायटी, कारण आपलं अंतर जास्त आहे। या पद्धतीने आपल्याला तयारी करायची आहे।